नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. तर बाळांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर एखादा टॉपिक घेऊन येतोय. तर बाळांनो, आज तुमच्यासाठी मी असा एक टॉपिक घेऊन आलोय की हा तुम्हाला साधारणतः यूट्यूबवर कुठे दिसणार नाही. दिसायला सोपा आहे, पण तुम्हाला माहित नाही की प्रश्न कशा कशा प्रकारचे येऊ शकतात. तर हे सूचना पालन, याला दुसरं नाव आहे निरीक्षण किंवा आकलन, की जे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, बघायचं या आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची या. मुद्दाम मी हे तुम्हाला दोन भागामध्ये घेऊन आलोय. तर आज मी तुमच्यासाठी भाग एक घेऊन आलो या, की याच्यामध्ये तुम्हाला मालिका दिली जाते. या मालिकेवरती प्रश्न विचारतात. एक सांगू का आता, ही मालिका कोणत्या कोणत्या प्रकारची असते माहिती आहे का? अक्षरांची मालिका असते, चिन्हांची मालिका असते, अंकांची मालिका असते आणि बाळांनो हे तिघ पण एकत्रित असणारी मालिका असते. असे चार प्रकारची मालिका असते. तर त्यातलं आज एक दोन भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलोया. तर बाळांनो, चला आता सूचना पालन किंवा तुम्ही त्याला काय म्हणता, आकलन किंवा निरीक्षण. ओके, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला आज माहित तरी होईल की नेमकं याच्यावरती प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात ते. चला बाळांनो, आता आपण पुढे जाऊया. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपे सर हे आपले ॲप प्ले स्टोअरवरती आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापासून हे ॲप आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर बरेच विद्यार्थ्यांनी खरेदी केलेलं आहे. ते ॲप मुलांना आवडते आणि खरं सांग का, मुलं काय म्हणतायत ते. मागाशी तुम्हाला एक कमेंट आली, एका मुलाचा फोन आला की सर माझं पैसे फिटलं, मी तुमची बॅच घेतली आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही जेवढे मटेरियल पाठवले तेवढं बॅच बघूनच आमचं पैसे फिटलं. त्या ही काय अतिशयोक्ती सांगत नाही बाळांनो. ज्या ज्या मुलांनी बॅच घेतली त्यांना त्या बॅचमध्ये आपण काय काय दिले हे सगळं माहिती आहे. मी तुम्हाला 30-40 पुस्तकं एकत्र करून सगळे मटेरियल एका जागा आहे. तुम्हाला काय शोधायची गरज नाही. मी पाठीमागं पण सांगितलं, तुम्ही वेगळं असं काय करायचंच नाही. फक्त आणि फक्त एक बॅच करा, तुम्हाला गणितामध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात बघा. तर बाळांनो, ज्यांनी अजून ते ॲप खरेदी केलं नाही त्यांनी ते लवकरात लवकर ॲप खरेदी करा, म्हणजे जेणेकरून भरतीच्या अगोदर तुमचा अभ्यासक्रम पुरा होईल आणि तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल. चला बाळांनो, आपण सूचना पालन हे प्रकरण मला आज बघायचं या. तर बाळांनो, काय याच्यात असते माहिती आहे का बाळांनो? तर या प्रकरणामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, काय सांगितलं मी आता, की अंकांची तरी मालिका असते, अंक, अक्षरांची तरी असते, चिन्हांची तरी असते. अशी 3 प्रकारची मालिका असते आणि या मालिकेचं काळजीपूर्वक तुम्हाला निरीक्षण करायचंय. निरीक्षण करणं म्हणजे काय रे? बघणं ना, IPL बघणं, मॅच बघणं, निरीक्षणच करतोय ना आपण. आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. व्हिडिओ सोपा आहे असं म्हणू नका, तर व्हिडिओ पूर्ण बघा बरं का बाळांनो. चला या बघू आता आपण यातला पहिला प्रकार बघूया, अंकांची मालिका. याचा अर्थ काय? याच्यामध्ये तुम्हाला फक्त अंकच दिले जाणार आणि त्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सांगायची ती. चला तर मग आता पहिलं उदाहरण आपण बघूया. कळलं का? अशा प्रकारची मालिका असते ते बघा. आता तुम्हाला इथं अंक दिल्यात ओबड दोबड असे आणि याच्यावर प्रश्न विचारलाय. बघा बरं, पहिला प्रश्न काय? वरील मालिकेतील सर्वात मुलांनो सर्वात मोठा अंक कोणता तो शोधा, सर्वात लहान अंक कोणता तो शोधा आणि त्यांच्यातला फरक किती. मग तुम्हीच सांगा बरं, याच्यात सगळ्यात मोठं कोण दिसतंय? बघा बरं, बघा बरं, 9 आहे का? बघा, सगळ्यात मोठा 9 सापडला. सर्वात लहान कोण आहे बाळांनो? 1 आहे आणि त्यांच्यातला फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. संपलं उत्तर. किती उत्तर आलं? 8. ओके, चला अजून एक बघा. आता वरील मालिकेत डावीकडून 5व्या अंकाचा. आता मला सांगा, तुम्ही असं मालिकेकडे बघताय, जो तुमचा उजवा हात आहे तीच उजवी बाजू असते आणि जो डावा हात आहे तीच डावी बाजू असते. मग डावीकडून 5वा म्हणजे कुठनं? या बाजूनं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आला का? आणि त्या 5व्या अंकाचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग? तर 5चा वर्ग. किती? 25. कुणाला नाही कळलं सांगा बरं? ओके, चला एक सांगा, ह्याच्यावरती 50-60 प्रश्न, किती पण प्रश्न तयार होऊ शकतात, पण मी थोडेसे प्रश्न घेणार आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. या
वरील मालिकेत बघा बरं का आता मालिकेतील मधोमध अंक कोणता. आता एक सांगू का मधोमध अंक असं वाटतंय का 5 आहे, असं वाटतंय का 4 आहे 9 आहे. मनाचा सांगायचा आहे का, तर मनाचा सांगायचा नाही. मनाचा तर काय करतात माहितीये का बाळांनो, तर तुम्हाला मधोमध अंक शोधण्यासाठी सगळे मिळून किती आहेत ते शोधावं लागेल अगोदर. मोजावर सगळे मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. कळलं का, सगळे मिळून किती आहेत 23. एक सांगू का आता मग त्या 23च्या मधला शोधायचा आहे. मग तुम्हाला मी बऱ्याच वेळा शिकवल्या की मधोमध अंक काढताना, मधोमध अंक काढताना काय करतात, सगळ्यामध्ये एक मिळवायचा आणि त्याच्या निम्म करायचं. कुठे पण बरं का, रांगेच्या सुद्धा प्रकरणात बाळांनो हेच करायचं की त्यात एक मिळवा 24 झाला आणि त्याच्या निम्मा करा 12, म्हणजे 12वा अंक शोधा ते तुमचं उत्तर असेल. मग कोण 12वा आहे मोजाबर, बघा मी वरनं मोजतो माझ्याकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आला का, कोण 4. संपलं उत्तर. मग कोण मधोमध आला 4, म्हणून बाळांनो तुमचं उत्तर 4 असणार आहे. बघा येतंय का लक्षात. 12वा अंक शोधायचा, मग कुठनंही मोजा, पुढनं मोजा किंवा मागणं मोजा. कळलं का बघा. मग काय ठरलं, मधोमध अंक कोण आलाय 4. लक्षात ठेवा बरं का, मी जरा हे पुसून टाकणार आहे बघा. मधोमध अंक कोण आलता 4. आता प्रश्न परत त्याच्या आधारित आहे बरं का. वरील मालिकेतील मधोमध अंकाच्या, आता मधोमध अंक आपण आता शोधलाय ना, तर मग कळलंय तुम्हाला कोण आहे तो, त्या अंकाच्या उजवीकडील तिसऱ्या. आता मधोमध कोण आलाय 4 बरं का, त्याच्या उजवीकडं तिसरा अंक कोण आहे सांगा, उजवीकड. पहिला दुसरा तिसरा कोण रे 3, आणि त्या 3चा काय करा घन करा. तुम्हीच सांगा 3चा घन किती आहे 27. कुठं नाही कळलं सांगा बरं, आपलं उत्तर किती आलं 27. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरं. ओके या नेक्स्ट. असे प्रश्न तुम्हाला बरेच येतात बरं का. असे वरील मालिकेत 2 नंतर समांक, नीट ऐका, 2च्या नंतर सम आला पाहिजे म्हणजे तुम्हाला असा गट शोधायचा आहे. मग पहिलं काम काय, 2 कुठं कुठं आलाय ते बघा बरं. बघा इथं आला बरं का, इथं आला बरं का, बघा इथं आला, इथं आला, इथं आला. मग तुम्हीच सांगा आता 2च्या नंतर समांक बघा बरं कुठं कुठं आलाय. 2च्या नंतर 3 काय सम आहे का, तर मग हा नाही चालणार. 2च्या नंतर सम आहे का, हा पण नाही चालणार. 2च्या नंतर सम आहे का, नाही चालणार, नाही चालणार. आता फसणार, नीट ऐका. हा जो पहिला 2 आहे का, मला सांगा बरं त्या पहिल्या 2च्या नंतर 2 आला, 2 सम आहे का नाही रे बाळांनो, आहे का नाही सांगा कडे, म्हणजे पकडला का नाही सांगा बरं याला. हा 1 झाला बरं का, 2च्या नंतर 2 आलाय. परत मला सांगा हा 2 बघा बरं, त्या 2च्या नंतर 2 सम आलाय का नाही, पण ह्या 2च्या नंतर काहीच नाही. म्हणजे सापडले का नाही किती जण 2 वेळा. किती भारी प्रश्न आहे बघा बरं बाळांनो, 2 वेळा. कुठं नाही कळलं सांगा. ओके या वरील मालिकेत, हे बा नीट ऐका, वरील मालिकेत 3 अंक आहे, 3च्या पूर्वी 2 आला पाहिजे बघा, म्हणजे तुम्हाला 23 शोधायचं आहे. असं किती वेळा आले असं लिहून घ्यायचं बरं का 23. बघा बरं 23 कुठे, बघा सापडला बरं का. आता बघा
एकदा सापडला 23. हो का, दोनदा 23 सापडला. हो का, 23 सापडला. मग किती वेळा सापडला? संपलं की मग उत्तर आपलं. किती वेळा? 3 याला. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरं. ओके, चलो. वरील मालिकेत बरं का, आता भारी प्रश्न आलाय. वरील मालिकेत एक अंक किती वेळा आलाय? नीट ऐका की ज्याच्या अगोदर 3 आहे. मग गट शोधा बरं चला. एक अंक ज्याच्या अगोदर 3 आलाय आणि नंतर 5 आलाय, म्हणजे बाळांनो तुम्हाला 315 हा गट शोधायचा आहे. किती? 315. मग तुम्हीच सांगा बरं 315 कुठे येईल बघा बरं. हो का, सापडला 315. हो का, सापडला 315. बरोबर का? मग किती वेळा सापडला रे? 2 वेळा. संपले उत्तर. मग 2 वेळा तुमचं उत्तर आलं. कुठं नाही कळलं सांगा. असं गट करून घेतलं का ना बाळांनो, जरा सोपं जातं बरं का, है ना? समजतंय का? समजतंय का बाळांनो सांगा. ओके, चला नेक्स्ट. वरील मालिकेत हे नीट ऐका बाळांनो, नीट ऐका काय म्हटलंय. वरील मालिकेत 3 हा अंक किती वेळा आलाय की ज्याच्या पूर्वी, हे नीट ऐका रे. हो का, 3 अंक बरं का, 3 अंकाच्या पूर्वी एक आलाय आणि नंतर नीट ऐका 7 नाही म्हटले नाही. याचाच अर्थ बाळांनो 7 सोडून कुणी पण चालणार आहे. कारण नाही म्हटलंय ना, म्हणजे 13च्या पुढं 7 सोडून कुणी असावा. मग आपण अगोदर काय करत माहितीये का, 13 शोधायचा. बघा बरं 13 कुठे या? हे बांधलो बघा 13. हो का, 13 सापडला. हे नाहीच की एकदा झालाय. 13 एकदा झालाय, पण 13च्या पुढे 7 आलाय ना, आणि हे तर नकोय आपल्याला. म्हणजे कोण सापडला का सांगा बरं. असं कुणीच नाही. म्हणजे याचं उत्तर काय? काहीच नाही. एकही नाही. 0 वेळा चालतं या. किती वेळा म्हणायचं मग? 0 वेळा. संपलं उत्तर. 0 वेळा. अरे एकदा पण असं आलं नाही ना, संपलं. ओके, या पुढं. वरील मालिकेत 3च्या पूर्वी, हे ऐका रे मग, 3च्या पूर्वी लिहून घ्या सम. बघा बर का, 3च्या पूर्वी समांक असं किती वेळा आलंय? मग तुम्ही अगोदर 3 कुठे येतो शोधा बर. बघू बाकीचं काय करायचं ते. चला 3 शोधा अगोदर. बघा सापडला. सापडला. बघा, आणि त्यांनी सांगितलंय 3च्या पूर्वी समांक. आता मला सांगा 3च्या पूर्वी सम आलाय का नाही? म्हणजे एक सापडला. 3च्या पूर्वी सम आलाय का? नाही चालत. 5 काय सम आहे? 3च्या पूर्वी 5 नाही चालत. पण 3च्या पूर्वी 6 हाय की सम. इथं 5 आलाय, नाही चालत. मग तुम्हीच सांगा बरं किती वेळा सापडला असं? 2 वेळा. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा बरं. ओके, या वरील मालिकेत या परत 2च्या पूर्वी, ऐका रे, 2च्या पूर्वी सम पाहिजे व नंतर विषम पाहिजे. चला बर असं शोधू आपण. मग पहिलं काम काय माहितीये का, 2 शोधा अगोदर. 2 मग बघू. हो का, 2 शोधला. 2 शोधला. 2 शोधला. चला काय काय ते सांगा. 2च्या पूर्वी समांक आलाय का? नाही ना, एक काय समय वेता, मग तू नाही चालत. बघा बर 2च्या पूर्वी सम आलाय की चालतंय की, आणि नंतर विषम पाहिजे का? पाहिजे की.
म्हणजे हो का एक सापडला बघा हा. परत आहे का दोनाच्या पूर्वी सम आलाय का नाही चालत, द्या सोडून याला. सम आलाय का नाही चालत. म्हणजे मला सांगा किती वेळा सापडले रे, फक्त एक वेळा. संपलं उत्तर. किती याला सापडलं, एक याला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि जास्त तुम्ही लोकांनी बघितला, शेअर केला, तर मी याच्यावरचा दुसरा भाग करणार आहे बरं का. त्याच्यामध्ये अक्षर आणि चिन्हांची मिक्सिंग मालिका येते. मग तुम्ही ठरवायचं काय करायचं त्या. या बायांनो आता पुढचं बघा अजून. हा या रे, वरील मालिकेत लगतच्या 2 अंकांचा गुणाकार 15 आला पाहिजे. नीट ऐका, लागोपाठचा गुणाकार 15 आला पाहिजे. मग कसं आहे का, या दोघाचा बघा आहे का गुणाकार, नाही. मग परत काय या दोघाचा घ्यायचा नाही, एका एकाला सोडायचं आणि पुढे चालायचं. एका एकाला सोडून बघा आता कसं. मग पहिल्या दोघाचा नाही, 6चा 9चा, मग बाळांनो 9चा 2चा बघायचा, परत 2चा 3चा बघायचा. असं करत करत जायचंय बाळांनो, एक सोडू ना. मग सांगा बरं मला कुठं गुणाकार 15 दिसते बघा बरं. बघा 3 5 15 सापडला. अजून बघा 5 2 10 बेचोक 8 नाही 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 नाही. बघा इथं 5 3 15 आलं का बघा बरं. असं पुढं पुढं घेत जायचं. मग किती वेळा आला, 2 याला, संपलं. 2 वेळा घडलं का बघा. ओके या पुढे चला. वरील मालिकेत एखाद्या अंकाच्या दोन्ही बाजूला तोच अंक असं किती वेळा आलाय. म्हणजे काय माहितीये का, एक अंक आहे असा आणि इकडं पण आणि इकडं पण तोच अंक आहे. कळलं का मी काय म्हणते, दोन्हीकडे पण तोच अंक आहे. बघा बरं कसं, बघा दिसतंय का कुठं दोन्ही बाजूला तोच अंक. हो का, इथं बघा बरं 8च्या दोन्ही बाजूला तोच अंक आहे का बघा बरं. असं कुठं आहे सापडले सांगा बरं अजून. नाही नाही ना. म्हणजे किती वेळा सांगा बरं, एक वेळा. संपलं उत्तर. किती वेळा, तर एक वेळा. ओके या. हा अजून भारी प्रश्न आहे बरं का. हा सुद्धा प्रश्न कार्यकर्त्याने तुम्हाला आलाय बरं का. वरील मालिकेत 8च्या नंतर 18, बघा मी काय म्हणतोय, 8च्या नंतर 18 म्हणजे बाळांनो तुम्हाला 818 शोधायचा आहे. किती, 818. बघ बर कुठे 818 सापडला बघा, 818 बघा इथं. अजून बघा बरं कुठे, बघा इथं. अजून बघा इथं, बघा अजून बघा, बघा इथं. बघा रे बाबा बघा, तुमचं तुम्ही शोधा, मी चुकायचो. हा कोणतरी अजून म्हणतंय गड्या कार्यकर्त्यांनो. बघा इथं बघा, नीट ऐका. बघा इथं बघा बरं का, आता मी मुद्दाम असं करतो. इथं बघा बरं 818 आहे का नाही, आहे. अजून बघा, बघा इथं बघा. अजून बघा, बघा इथं. इथं पण बघा रे, बघा इथं, बघा इथं बघा. अजून माझ्याकडनं काय राहिला तर परत मला सांगा बरं का, तुम्ही व्यवस्थित बघा. माझी डोळ्याची जरा क्षमता कमी झाली असेल आता वयाच्या मानानं, तर मग तुमची चांगली असेल हा. बघा बरं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बरं मी तर 10 वेळा काढले बरं का. तुम्ही याचं उत्तर शोधा आणि बघा किती वेळा येते. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा बरं का. मला तर 10 वेळा दिसल्यात आहे बरं का. काय सांगता येत नाही, कमी जास्त पण होऊ शकतं या, तर निरीक्षण करायचं चांगलं. ओके या. वरील मालिकेत
असं किती 8 आहेत बघा बरं का, की 8च्या नंतर लगेच 1 आलाय, परंतु 1च्या पुढे लगेच 8 आलेला नाही. म्हणजे 8 सोडून कुणी पण असावा. याचाच अर्थ बाळांनो, तुम्हाला 81 शोधायचा आहे. मग 81 शोधा आणि पुढे बघू मग काय करायचंय. 8 सोडून कुणी आला पाहिजे. मग 81 कुठे बघा बरं. 81 ला गोल करून घ्या. 81 ला गोल करून घ्या. बघा असं आले का. आणि त्या 81च्या पुढं 8 सोडून दुसरा कुणी असावा, फक्त 8 नसावा. बघा 8 आलाय, हे 8 आलाय, 8 आलाय, पण इथं बघा 81 पुढं बघा, इथं बघा, इथं 1 आलाय, चालतंय आपल्याला आहे का नाही. अजून 81 पुढं 8 आलाय, 81 पुढं 8 आलाय, 8 आलाय, 8 आलाय, बघा इथं चालतंय बघा, 1 आलाय, ही नाही चालत बघा, इथं पण चालतंय, 1 आलाय, संपलं. किती वेळा माहिती आहे का, एकदा दोनदा तीनदा असं 3 वेळाच फक्त घडलंय बाळांनो. संपलं उत्तर. हाच प्रश्न भरतीला आला बरं का. ज्यांनी अभ्यास केलाय का ना प्रश्नपत्रिकांचा, त्यांना माहिती आहे बघा हे उदाहरण आलंय ते. ओके या या रे बाळांनो. या मालिकेत सम अंकानंतर लगेच समांक व ऐका ऐका, मी लिहून घेतो बरं का. सम अंकानंतर बघा बरं का, समाच्या नंतर समच पाहिजे व समांकापूर्वी विषम आला पाहिजे. म्हणजे बाळांनो तुम्हाला असं शोधायचं. मी एक काम करतो, मी पहिला समांक कुठं कुठं आलाय का नाही तो शोधतो. बघा बरं समांक कुठे आलाय. 8 2 5 4 2 8 2 6 8 4 आणि 6 दिसते का बघा व्यवस्थित तुम्हाला. मग त्याच्या पूर्वी विषमांक बघा, याच्या पूर्वी विषमांक आलाय पण नंतर सम नाही ना आला, तर मग हे नाही येणार. बघा पूर्वी विषम आलाय, नंतर सम नाही आला, विषम आलाय, नंतर सम आलाय की रे बाळांनो, आलाय. 4च्या पुढे विषम नाही आला, तर मग 4 द्या सोडून, 2 पण सोडून द्या कारण सम आलाय, 8 पण सोडून द्या कारण सम आलाय. इथं बघा 2च्या पूर्वी विषम आलाय पण नंतर सम पाहिजे, तर मग नाही चालत. बघा 6च्या पूर्वी विषम आलाय आणि नंतर सम आलाय, 8च्या अगोदर नाही चालत, 9च्या अगोदर विषम चालतंय, नंतर सम चालतंय. बघा बघा बरं किती आले, 1 2 आणि 1 3, संपलं. किती वेळा माहिती आहे का बाळांनो, 3 याला, संपलं. तुमची तुम्ही व्यवस्थित चेक करा बरं का, मी तर माझ्या मनाने चेक करतोय आज. ओके चला बाळांनो, शेवटचे उदाहरण घेऊ आपण एवढं. वरील मालिकेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक. आता सम म्हणजे काय, 2 4 6 8 का नाही. मग तुम्हीच सांगा बर, समस्थानावर कोण कोण आहे बघा, एक आडी एक, बघा बर. मग समस्थानावरील सर्वात मोठा अंक कोण आहे सांगा. 1 2 3 बघा 8, 9 आला बघा, 9. आणि विषम स्थानावरील सर्वात लहान अंक, विषम स्थान म्हणजे राहिलेल्यापैकी सर्वात लहान कोण आहे रे, 0. आणि विचारले यांची बेरीज किती रे, 9. संपलं उत्तर, संपलं की. ओके तर बाळांनो, अशा प्रकारे आज आपण काय बघितलं, निरीक्षण, आकलन, सूचना पालन याच्यावरती प्रश्न कसे विचारतात ते आज बाळांना मी तुम्हाला शिकवले. याचं 2 भाग आहेत. आत्ताशी मी फक्त तुम्हाला काय शिकवले, अक्षर. मी पुढच्या भागामध्ये त्याचं अंक आणि चिन्ह पण शिकवणार आहे.
पण कधी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, तुम्ही कमेंट चांगले केल्या आवडल्या म्हणून, तर मी पाठवणार आहे. कारण तुम्हाला एकतर हे सोपं वाटतं. तुम्ही काय जास्त हे बघत नाही बरं का बायांनो, पण बघा. कारण तुम्हाला स्पर्श झाला का नाही, किती किती टाईपचे उदाहरण येतात ते. तर बायांनो, उदाहरण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ फक्त बघू नका, तर मला सबस्क्राईब पण करा. कारण असंच आपण व्हिडिओ दररोज पाठवतो, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या संपर्कात राहाल. आजच्या पुरते एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.